कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू 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 ऐक ना, माझ्यासोबत जरा बाहेर चल पटकन। काय झालं? अगं मी आता गेस्ट रूमच्या इथून आले ना, तर दरवाजा उघडा होता आणि मी तिथे उंदीर जाताना बघितलं। आपल्या घरात उंदीर? हो, मला पण त्याचंच आश्चर्य वाटतंय। आता काय करायचं ग? काहीतरी करावं लागेल ना। काय आहे ना, त्या शिवाच्या आजीचं आणि आईचं सामान सगळं तसंच बाहेर आहे, त्याच्यात उंदीर गेला, काहीतरी कुरतडलं तर। आणि उगाच असं नको व्हायला, कीर्तीने बघितलं पण आम्हाला सांगितलं नाही। कीर्ती ऐक ना, पण मला ना इथे खूप काम आहे अगं, बघतेस ना। तू एक काम कर ना, आशू आणि सुहासला घेऊन जा। अगं मी तोच विचार केला, पण सगळे बाहेर गप्पा मारतात ना, उगाच मी बाहेर गेले, सगळ्यांसमोर चौकशी होईल, सगळ्यांसमोर तमाशा नको ना, म्हणून तुला सांगायला आले। आणि तसंही आजकाल जरा मला भीतीच वाटते कोणाला काही बोलायला। मी बोलायला एक जाते आणि सगळं उलटून माझ्यावरच येते ना। कीर्ती अगं, तुझ्यावर कशाला येईल उलटून? तू सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करतेस ना, मग जा ना बाळा, मला खरंच काम। ठीक आहे, जाऊ दे, मला काय करायचंय। मी माझं काम केलं तुला सांगायचं। आता काही झालं तर म्हणजे जाऊ दे, मला काय करायचंय। बरं ठीक आहे, चल 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 प्लीज। हे बघ, मला भीती वाटते, नाहीतर मीच त्याला बाहेर काढलं असतं। बघ चल पटकन। हे बघ, आज आपण त्या उंदराला घराच्या बाहेर काढूच। थांब जरा। दिसतोय का? नाही ग, दिसेल दिसेल, इथेच असेल। चुप चुप, कुठे उंदीर? कुठे म्हणजे काय, आपली वाट बघत बसणार आहे? तो बघ त्या बेडच्या इथे गेलाय, बघ ना प्लीज। कीर्ती अगं, पण त्याला काढायचं कसं? काढायचं कसं? काय काठी आहे ना हातात, तू बघ ना, जा ना प्लीज, जा मला ना। ना काय कळतच नाहीये। काकू त्यांच्या सामानाच्या इथे बघ ना। आता एवढं मोठं कपाट आहे घरात, त्याच्यात सामान ठेवायचं तर इथे ठेवतात, कसं कळत नाही त्यांना? कीर्ती जरा हळू बोलशील, तो उंदीर माझ्यावर उडी मारेल। शांत राहा। मी काही बोलणारच नाही आता। तुम्ही उंदीर तिकडे गेला का? काकू तिथेच अगं आहे का? नाही तू बघ, तो उशीच्या मागे बघ, उशीच्या मागे बघ। नाही, तो बघ इकडे, तो बघ इकडे बघ। ओरडू नको तर काय करू? बघ तिथे आहे का? नाही त्या उशीच्या मागेच गेलाय, त्या उशीच्या मागे गेलाय। तू बघ जरा एकदा, मी बघितलंय। काकू हे काय आहे? हो ग, एवढे पैसे इथे? हो, एवढे पैसे आजीच्या रूम मध्ये काय करतात? तेच मी विचार करते, कीर्ती एवढे पैसे इथे कुठे कसे? कसे काय, मला कळतच नाहीये। काकू काकू हे बघ, कितीही काही झालं तरी त्यांचं घर गेले म्हणून ते आपल्याकडे राहायला आले। तुम्ही कितीही म्हटलत ना, नातेवाईक वगैरे, पण आश्रितच आहेत ना ते। हातावर पोट चालतं ह्या लोकांचं। 4 ब्लाऊज शिवले तर कुठे आठवड्याभराची भाजी येते त्यांच्या घरात। त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? किमान 4-5 लाख तरी असतील। एवढे पैसे येतील? तेच म्हणते मी, कुठून आले? मी पण विचार करते, आणि 4-5 लाख असतील तर काय झालं काकू? काय नाही, मी आपला वेगळाच विचार करते। कसला विचार करतेस? कीर्ती अगं, मला ह्यांनी 10 लाख रुपये दिलेले आजच्या पूजेसाठी, पण त्यातले 5 लाख गायब आहेत अगं। काय? पैसे गायब आहेत? सापडत नाही। सापडत नाहीयेत? अगं, तरीच तू सकाळपासून डिस्टर्ब आहेस। नाही, पण तसं काही नसेल ग, म्हणजे तसं काही नसेल म्हणजे काय बोलायचंय काकू तुला? कीर्ती अगं, म्हणजे हे पैसे त्यांनी चोरलेत असं वाटतंय का तुला? अगं नाही, असं कसं सांगता येईल ना? मग मला एक कळत नाहीये, त्यांच्याकडे हे पैसे कुठून येतील सांग तू मला।
जर त्यांच्याकडे एवढे पैसे असते तर त्यांनी कुठेतरी घर भाड्याने घेतलं असतं, तिकडे राहिल्या असत्या, आपल्याकडे कशाला आल्या असत्या ना? आणि एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे काय करते? मला मला खूप काळजी वाटते आता. आणि काकू, काकाने जेव्हा पैसे दिले तेव्हा आजी आणि वंदना काकू समोरच होत्या. म्हणजे तेव्हा त्यांनी हे पैसे बघितले आणि त्याच्यातून हे पैसे चोरले. मला असं वाटतंय हे तेच 5 लाख रुपये आहेत. तुम्ही दोघी अशाच राहा आनंदात काय, आणि तुमचं कुटुंबही एकत्र राहू दे. आजी बस झाली तुमची नाटक. म्हणजे ना हे पैसे अगं काय काय झालं काय? हे ह्यांनाच विचार ना. उर्मिला ऐक माझा, हे बघ. अहो सापडलेत 5 लाख रुपये. आणि ते सुद्धा आजींच्या रूम मध्ये सापडले. एक मिनिट लक्ष्मण भाऊजी, हे काय काय प्रकरण आहे सगळं? वहिनी, ते काल 10 लाख रुपये आणले होते ना मी आज पूजेला ठेवण्यासाठी. ते मी उर्मिलाला दिले होते कपाटात ठेवायला. त्या कपाटात त्यातले 5 लाख रुपयेच आहेत. ताई, अगं ते गायब होते. मगाशी मी कीर्ती बरोबर ह्यांच्या रूम मध्ये गेले तेव्हा मला तिथे हे सापडले. ह्याचा काय अर्थ समजायचा मी? अहो काकू, पण हे बघा, ए, ऐक ना, बास झालं आता माहेर मिरवणं. आणि तू देसाईंची सूनस ना, मग कधीतरी ह्या घराचा पण विचार कर. मला एक कळत नाहीये, ह्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? आणि एवढेच पैसे जर ह्यांच्याकडे असते तर त्यांनी ते जगदीशला दिले नसते का? कीर्ती, तुला नक्की म्हणायचंय काय? पैसे आजींनी चोरले? जीजू, एक मिनिट सुहास, आपण ना कुठल्याही निष्कर्षावर पोचायला नकोय. अहो पण जे समोर आहे ते दिसतंय ना. मी सकाळपासून विचार करते. ते टेन्शन आलं होतं मला की माझ्याकडून पैसे हरवलेच कसे. पण ते तर यांनी चोरले होते. अगं शिवा, काय बोलते काही? अगं म्या नाही पैशाला हात लावला. हो सीताई, तुम्ही तरी विश्वास ठेवा. एक मिनिट, हा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, मला ते काही माहित नाही. 5 लाख रुपये गायब होते आणि मुळात एवढी मोठी रक्कम ह्यांच्याकडे आलीच कुठून? मला माहितीये की हे तेच 5 लाख रुपये आणि ते ह्यांच्याकडे सापडले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.